बघा मित्रांनो, हा मंदिराचा परिसर. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे शिखर शिंगणापूर. बघा मंदिर दिसतं गावर. थोडा पाऊस चालू आहे. आज तारीख आहे 26 तारीख. गेल्या शिखरवाड जत्रा असेल, शिखर गुरुवार जत्रा असेल. तिथं शिखर शिंगणापूर यात्रा असेल. गेल्या शिखरवारी तो बरोबर असेल. या सर आठ झालं. बघा मंदिर मोकळं वातावरण सगळं. गर्दी म्हणजे काय नाही. यात्रेमध्ये जर पाठीला जागा नसते एवढी इथं गर्दी असते जबरदस्त. तुफान गर्दी असते. हर हर महादेव. चालते गाडी लागते साईडला. प्रथम दर्शन अमृतसर बाई. हा होते ना पहिले उठे असं. बम बम भोले हर हर महादेव. घरच्याकडून 51 रुपये झाली. समोर आढळ पोहे कुटुंबाचं कल्याण करावं. आता आम्हाला वरदर्शन घ्यायचं. मेन महादेवाचं दर्शन घ्यायचं वर मंदिरात. ही महादेवाचं मंदिर आहे, पण प्रथम हे बैराचं मंदिर आहे. आई सोबत आहे. आणि मंदिर दर्शन घ्यायला आलेले. चला मित्रांनो, आता आपण वर जाऊ. आता मेन मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊ. वरच्या मंदिरामध्ये वर चाललोय मी. हे बैचं मंदिर आहे बघा. बरेच काम झाले. फरशीचं काम झालेलं आहे. पहिली सगळी माती फपडात सगळा. हे मागच्या बाजूचं प्रवेशद्वार आहे. बघा मित्रांनो, पायऱ्या किती उंच बघितले का. आता जत्रेच्या वेळेस तर भरपूर गर्दी असते. किती कचरा असतो. तसा कचरा पडला इथं मंदिराच्या आवारामध्ये. आता माझे पाय दुखायला लागले. वरील व्हिडिओ काढतो. बघा असं मंदिर आहे. दर्शन चांगलं होतं. जत्रेत दर्शन होत नाही. असं मन मोकळ्यावर दर्शन होतं. गर्दी वगैरे कमी असते. मूर्ती श्रीकृष्णाची मूर्ती. सुंदर अशी मूर्ती श्रीकृष्णाची. अन्नदानासाठी, बांधकामासाठी, कलर कामासाठी आपली देणगी करण्यात. दर्शनाची रांग असते. या दिवशी दर्शनाची रांग आहे. फुल गर्दी असते.
मित्रांनो, हा मंदिराचा परिसर आहे. छानसं दर्शन झालेलं आता एवढ्यात. तरी थोडीफार गर्दी आहे बघा. रांग लागलेली दर्शनासाठी. जुनं बांधकाम आहे, एकदम सुंदर असं. एकदम जबरदस्त बांधकाम आहे जुनं. शिंदे साईड नंदी त्याची मूर्ती दिसते. आम्हाला भाऊ आहे, दादा आई बी आहे. दर्शन झाले. मंदिराच्या आवारात नारळ फोडण्याचे मनाई आहे. प्रवेश भक्तांना सूचना आहे. बघ मित्रांनो, हा मंदिराचा परिसर. ह्याच्या पाठीमाग साईडला मुंगी घाटे बघा. तिकून कावडीवर येतात मागच्या बाजूने. हे खालचा मेन आहे का, मेन प्रवेशद्वार आहे खालचा. इकडे खालचा आबाळ आलंय. साईडला पूर्ण दिवस मावळ चाललाय. आबाळ आले बघा, धुके थोडं पडले. आता एवढाच पाऊस गेलाय. शिपका झाला जोरात. आम्ही आता चाललोय आमच्या गाडीकडचा. दर्शन वगैरे झाले सगळे व्यवस्थित. आता आम्ही लागतो आमच्या परतीच्या प्रवासाला. तिथे गाडी पार्किंग केली पलीकडे. हा बघा कसं छान असं मंदिर वाटतंय. मंदिराचं काम, शिखराचं काम चाललंय बघा. सुंदर असं मंदिर. गर्दी कमी, एकदम तुरळक गर्दी. त्यामध्ये गाडी पार्क केली. तर आम्ही चालू गाडीकडे. helicopter. आता आलोय. ही मुंगी घाटाचा मार्ग आहे बघा. इथून सगळ्या कावडीवर येतात. सगळ्या कावडीत वर येतात बघा. हे कावडी येण्याचा मार्ग आहे सरळ. ही वाट आहे आणि इथनं अशी कावडी सरळ वर येतात. असं वातावरण शांत, गर्दी नाही, माणूस नाही, कोण नाही, सगळं शांत वातावरण आहे बघा. हे सरळ येतं जाण्याचा वर जाण्याचा मार्ग कावडीला डायरेक्ट मंदिरात थेट बघा. इथं असली गर्दी असते, तुफान, हजारो माणसं असते हे जागेवर.
ही तर खरं बघण्याचं एक जबरदस्त पॉइंट म्हणजे मुंगी घाट. हा ती गाडी कुठं झाली का नू? होय बघा मित्रांनो, हे का इथनं कावडीवर येण्याचा मार्ग आहे ह्यो. भरपूर असं उंच आहे. जागेवर बघितलं जागेशी नाही का 2-3 टप्पे खालचे. ते टप्प्याच्या खाली टप्प्या अजून लोक मुंग्यावर चालते तो पण घरी असते तू इथं मी काय सोल असते ना, सोल आणि माणसं साखळी असते. एका माणसाला मास धरले असतं ना, सोल नसते त्याला कावड असते भाऊ, त्याला सोल नाही. ते त्याला नसेल. हा त्याला नसेल, बाकीच्या गाड्या सोल असते ना. आणि जास्त करून माणसं साखळी माणसं जाते ना वर एकामेकाला धरून नाही का. परंपरा चालू आले. लय जबरदस्त भाऊ. आता इथं कोण नाही ह्या जागेवर. किती माणसं, हजारो माणसं असतात ह्या जागेवर. जिकडे रानवर माणसं, जिकडे तिकडे माणसं असतात. पण आता इथं कोण नाही. हो का इथं आई बसली माझी. मग गाठ बघायला आली आम्ही. बघा आपण खरीद आलो खरं, पण आपली गाडी बघा नाही तर. नाही काय नाही. आम्ही तर मग घर बघायला आलोय. दर्शन झालं आमचं महादेवाचं मस्तपैकी. घाट जबरदस्त घाट आहे भाऊ. इथे कसले कधी असते. आज कोण माणूस नाही, कोण नाही. शांत होतो एकदम. बघा किती गर्दी असते. गेल्या हप्ते किती गर्दी जबरदस्त. माणूस नाही, कोण शांत होतं सगळं. आम्ही ती गाडी लावली. आता आम्ही चाललो आता घरी.